रामकृष्ण हरी मंडळी. हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि मंगलमय मानल्या जाणाऱ्या माघ महिन्याचा आज सर्वोच्च बिंदू म्हणजेच माघ पौर्णिमा. ज्या दिवशी निसर्ग आपल्या शीतल प्रकाशाने न्हाऊन निघतो आणि भक्तांचे हृदय विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून जाते, अशा या पवित्र तिथीचे महत्त्व शब्दात सांगणे कठीण आहे. असे म्हणतात की माघ पौर्णिमेच्या दिवशी स्वर्गातील देव देखील पृथ्वीवर स्नान करण्यासाठी अवतरतात. भक्ती, शक्ती आणि मुक्ती यांचा त्रिवेणी संगम घडवून आणणारी ही पौर्णिमा आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून चैतन्याचा प्रकाश घेऊन येते. मंडळी, माघ पौर्णिमेच्या या पावन पर्वावर मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे तिचे महत्त्व अगाध आहे. शास्त्र असे सांगते की या कथेचे फक्त श्रवण जरी केले तरी सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. पद्मपुराणामध्ये या कथेचे सविस्तर वर्णन केले आहे. म्हणूनच जर काही कारणास्तव तुम्ही या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान करू शकला नसाल, तर ही कथा संपूर्ण आणि मनापासून नक्की ऐका. तुम्हाला तेवढेच पुण्य लाभेल याची खात्री बाळगा. चला तर मग मी तुम्हाला ती महान आणि फलदायी कथा सांगायला सुरुवात करते. पण त्या अगोदर मंडळी, तुम्हाला एक छोटीशी आणि मनापासून विनंती आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझी ही मेहनत आणि हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळते. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग श्रवण करूया ही महान कथा. मंडळी, फार प्राचीन काळाची गोष्ट आहे. या पवित्र भारतवर्षाच्या पुण्यभूमीवर अनेक महान ऋषीमुनी होऊन गेले, ज्यांच्या तपश्चर्येच्या तेजाने हे जग उजळून निघत असे. अशाच एका काळात एका पवित्र अरण्यात महात्मा पुष्कर नावाचे एक श्रेष्ठ ब्राह्मण तपस्वी वास्तव्य करत होते. त्यांचे नाव पुष्कर असे सार्थ होते, कारण त्यांचे अंतःकरण कमळाप्रमाणे निर्मळ आणि पवित्र होते. महात्मा पुष्कर हे भगवान श्रीहरी विष्णूंचे परम भक्त होते. त्यांच्या मुखात सतत नारायण नारायण या नामाचा अखंड जोप चालू असे. ते वेदांमध्ये पारंगत होते, सर्व शास्त्रांचे ज्ञाते होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अत्यंत दयाळू होते. परोपकार हाच खरा धर्म हे त्यांनी आपल्या जीवनाचे सूत्र बनवले होते. त्यांचा नित्यक्रम असा असे की ते ब्राह्ममुहूर्तावर उठत असत. आकाशात अजून तारे चमकत असतानाच ते आपल्या पर्णकुटीतून बाहेर पडत आणि जवळच असलेल्या पवित्र नदीच्या पात्राकडे जात. माघ महिना सुरू होता. कडाक्याची थंडी पडलेली असे. पाणी बर्फासारखे गार असे. पण महात्मा पुष्करांची निष्ठा इतकी अढळ होती की त्या कडाक्याच्या थंडीतही ते हरी ओमचा उच्चार करत त्या गोठवणाऱ्या पाण्यात डुबकी मारत असत. हे माघ स्नान ते केवळ स्वतःच्या शरीराच्या शुद्धीसाठी करत नव्हते, तर ते हे व्रत भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी करत होते. त्यांनी अनेक वर्ष हे माघ स्नानाचे व्रत अत्यंत कडक नियमांनी पाळले होते. त्यामुळे त्यांच्या पुण्याईचा साठा मेरू पर्वता एवढा विशाल झाला होता. त्यांच्या देहातून एक प्रकारचे दिव्य तेज फाकत असे, ज्यामुळे हिंस्र श्वापदेही त्यांच्यासमोर शांत होत असत. एकदा काय झाले, या महात्मा पुष्करांच्या मनात तीर्थाटनाची इच्छा निर्माण झाली. त्यांनी विचार केला की या देहाचे काही खरे नाही. आज आहे उद्या नाही. जोवर हातपाय चालत आहेत तोवर भगवंताच्या विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे. असा विचार करून खांद्यावर आपली झोळी आणि हातात कमंडलू घेऊन हे महात्मे प्रवासाला निघाले. ते अनेक वने, उपवने, नद्या, पर्वत ओलांडत पुढे चालले होते. चालता चालता ते एका अशा मार्गाला लागले जो मार्ग मनुष्यांच्या वस्तीपासून खूप दूर होता. तो रस्ता भयानक होता. तिथे ना झाडांची सावली होती, ना पाण्याचा लवलेश होता. सगळीकडे फक्त काटेरी झुडपे आणि वाळवंटासारखी तप्त जमीन होती. चालता चालता महात्मा पुष्करांना जाणीव झाली की आपण रस्ता चुकलो आहोत की काय.
कारण आजूबाजूचे वातावरण अचानक बदलू लागले होते. हवा जड झाली होती. हवेत एक प्रकारची विचित्र दुर्गंधी पसरली होती, जसे काही कुजलेले मांस आणि रक्ताचा वास यावा. आकाशात सूर्य दिसत नव्हता, पण उष्णता मात्र असह्य होती. आकाशाचा रंग काळा निळा आणि रक्तरंजित असा मिश्र झाला होता. ते पुढे चालत राहिले, कारण त्यांना माघारी फिरणे मान्य नव्हते. तपस्वी कधीही मागे फिरत नाहीत. ते हरिनाम घेत पुढे चालले, आणि अचानक त्यांना लांबून काहीतरी आवाज ऐकू येऊ लागले. ते आवाज मानवी होते, पण ते बोलण्याचे आवाज नव्हते. ते आवाज होते किंचाळण्याचे, रडण्याचे, विव्हळण्याचे, दया मागण्याचे. वाचवा, वाचवा, मला पाणी द्या, मला सोडा. असे करोडो आवाज एकाच वेळी कानावर पडल्यावर काय अवस्था होईल? महात्मा पुष्कर तिथेच थबकले. त्यांचे कोमल हृदय या आवाजांनी पिळवटून निघाले. त्यांनी पाहिले की समोर एक विशाल तटबंदी दिसत आहे, आणि तिथे एक भयानक नदी वाहत आहे. श्रोतेहो, ती साधीसुधी नदी नव्हती. ती होती पुराणांमध्ये वर्णिलेली कुप्रसिद्ध वैतरणी नदी. महात्मा पुष्करांनी त्या नदीचे जे रूप पाहिले ते पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले. त्या नदीत पाणी नव्हते. त्या नदीत फक्त रक्त आणि पू वाहत होता. त्यात मानवी हाडे, केस आणि मांस तरंगत होते. त्या नदीच्या काठावर जे दृश्य होते ते तर त्याहूनही भयंकर होते. यमराजाचे दूत, ज्यांची शरीरे डोंगरासारखी काळी होती, ज्यांचे डोळे निखाऱ्यासारखे लाल होते, आणि ज्यांच्या हातात लोखंडाचे काटेरी दंड होते, ते दूत हजारो जीवांना साखळदंडाने बांधून ओढत आणत होते. त्या जीवांची अवस्था अत्यंत दयनीय होती. ते जीव ओरडत होते, गयावया करत होते, पण त्या यमदूतांच्या मनात दयेचा लवलेशही नव्हता. ते त्या जीवांना त्या उकळत्या रक्ताच्या नदीत फेकून देत होते. महात्मा पुष्कर हे सर्व पाहत होते. ते स्वतः पुण्यवान असल्याने त्यांना यमदूत पाहू शकत नव्हते किंवा त्यांना त्रास देऊ शकत नव्हते. पण एका जिवंत माणसाने, एका सात्विक ब्राह्मणाने हे नरकाचे दृश्य पाहणे हे खूप कठीण होते. महात्मा पुष्कर थोड्या धैर्याने पुढे सरसावले. त्यांना जाणून घ्यायचे होते की या जीवांनी अशी कोणती घोर पापे केली आहेत ज्याची शिक्षा इतकी भयानक आहे. ते यमपुरीच्या मुख्य द्वाराजवळ गेले नाही, पण त्या नरकाच्या बाहेरील भागातूनच त्यांना आतले दृश्य स्पष्ट दिसत होते. त्यांनी पाहिले की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नरककुंड आहेत. प्रत्येक कुंडातून आगीचे लोळ उठत आहेत. सर्वात आधी त्यांची नजर एका विशाल कढईवर पडली. ती कढई कित्येक योजने मोठी होती. त्याखाली प्रचंड अग्नी पेटवलेला होता, आणि आतमध्ये तेल खदखद उकळत होते. यमदूत काही जीवांना त्या उकळत्या तेलात भजी तळल्यासारखे टाकत होते. ते जीव क्षणार्धात जळून जात होते, पण त्यांना मरण येत नव्हते. त्यांचे शरीर पुन्हा तयार होत असे आणि पुन्हा त्यांना त्या तेलात टाकले जात असे. हे दृश्य पाहून महात्मा पुष्कर थरथर कापू लागले. त्यांनी जवळच उभ्या असलेल्या एका यमदूताला विचारले, हे यमदूता, थांब. मला सांग, या जीवांनी काय अपराध केला आहे? यांना इतकी क्रूर शिक्षा का दिली जात आहे? तो यमदूत त्या तेजस्वी महात्म्याला पाहून क्षणभर थांबला. त्याला आश्चर्य वाटले की या मृत्यूलोकात एक जिवंत आणि तेजस्वी माणूस कसा काय आला. पण त्या महात्म्याच्या पुण्याईचा प्रभाव असा होता की त्या क्रूर यमदूतालाही नम्रतेने उत्तर द्यावे लागले. तो यमदूत म्हणाला, हे महात्मन, आपण इकडे का आलात? हे स्थान आपल्यासारख्या पुण्यवानांसाठी नाही. पण आपण विचारलेच आहे तर ऐका. हे जे जीव या कुंभीपाक नरकात तळले जात आहेत, हे ते नराधम आहेत ज्यांनी आपल्या हयातीत निष्पाप प्राण्यांची हत्या केली, ज्यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मुक्या जनावरांना कापले,
त्यांचे मांस शिजवून खाल्ले, ज्यांनी देवाने दिलेल्या जीवाची कदर केली नाही आणि क्रूरतेने हत्या केल्या. जसे त्यांनी त्या प्राण्यांना शिजवले तसेच आज त्यांना या तेलात शिजवले जात आहे. हेच कर्माचे फळ आहे. महात्मा पुष्कर पुढे गेले. तिथे त्यांना एक जंगल दिसले. दुरून पाहताना ते हिरवेगार वाटत होते, पण जेव्हा ते जवळ गेले तेव्हा त्यांना दिसले की त्या झाडांची पाने म्हणजे झाडांची पाने नसून त्या तलवारीच्या पात्या होत्या. ती पाने धारदार शस्त्रासारखी होती. त्या वनातून यमदूत काही लोकांना अनवाणी पायाने पळायला लावत होते. ते लोक पळत असताना वरून त्या तलवारीरूपी पानांचा वर्षाव होत होता. त्यांचे शरीर त्या पानांनी कापले जात होते. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. ते जीव आईग मेलो ग असे ओरडत होते. पण त्यांना थांबण्याची परवानगी नव्हती. पाठीमागून शिकारी कुत्रे त्यांचा पाठलाग करत होते आणि त्यांचे लचके तोडत होते. पुष्करांनी तेथील एका यमदूताला विचारले, हे यमदूता, यांची काय चूक आहे? यांना अशा प्रकारे का त्रास दिला जात आहे? यमदूत म्हणाला, हे ते लोक आहेत ज्यांनी वेदांची निंदा केली, ज्यांनी धर्माचा मार्ग सोडून अधर्माचा मार्ग धरला, ज्यांनी निष्कारण वने तोडली, निसर्गाची हानी केली आणि जे लोक आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या सीमा बरकावत असत, ज्यांनी आपला धर्म बुडवला आणि पाखंडाचा प्रसार केला, त्यांना हे असिपत्रवन भोगावे लागते. पुढे एका ठिकाणी भयानक काळोख होता. इतका गडद काळोख की स्वतःचा हातसुद्धा दिसत नव्हता. त्या काळोखात हजारो जीव एकमेकांवर आदळत होते, पडत होते. तिथे त्यांना काहीच दिसत नव्हते, पण त्यांना मारणारे अदृश्य हात मात्र त्यांना झोडपून काढत होते. त्यांची दृष्टी गेलेली होती. ते आंधळे झाले होते आणि भयाने वेडेपिसे झाले होते. तिथे पण त्यांनी यमदूतला विचारले. तर यमदूत म्हणाला, हे ऋषीवर्य, हा अंधता मिश्र नरक आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी परस्त्रीचा अभिलाष धरला, ज्यांनी दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहिले, मित्राचा विश्वासघात करून त्याची पत्नी किंवा धन बळकावले, ज्यांनी डोळे असूनही सत्याकडे दुर्लक्ष केले आणि मोहाने आंधळे झाले. त्यांना आता मृत्यूनंतरही या अनंत काळोखात आणि अंधत्वात राहावे लागत आहे. तिथे जवळ रौरव नावाचा नरक होता. तिथे रुरू नावाचे विचित्र प्राणी होते, जे सापापेक्षाही विषारी आणि वाघापेक्षाही क्रूर होते. ते प्राणी तिथे पडलेल्या पाप्यांना जिवंतपणी फाडून खात होते. त्यांनी तिथल्याच एका यमदूताला विचारले की हे कोण लोक आहेत आणि यांना अशा प्रकारे यातना का दिल्या जात आहे? यमदूत म्हणाला, हे ते स्वार्थी लोक आहेत, ज्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला, ज्यांनी भुकेल्याला दारात उभे केले नाही, ज्यांनी दारात आलेल्या अतिथीचा अपमान केला आणि ज्यांनी दुसऱ्याचे हक्क हिरावून स्वतःचे पोट भरले. आज तेच ज्यांना त्यांनी लुटले होते ते या रुरू प्राण्यांच्या रूपाने यांचा बदला घेत आहेत. श्रोते हो, हे सर्व दृश्य पाहून महात्मा पुष्करांचे हृदय जड झाले होते. ते तिथेच गुडघ्यावर बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांना त्या पाप्यांचा राग येत नव्हता, तर त्यांची दया येत होती. वैष्णव तोच असतो ज्याला दुसऱ्याचे दुःख पाहून वेदना होते. ते त्या जीवांकडे पाहून म्हणाले, अरे रे मानवा, तुला देवाने किती सुंदर देह दिला होता, बुद्धी दिली होती. तू त्या हाताने दान करू शकला असतास, त्या मुखाने हरिनाम घेऊ शकला असतास, पण तू मायेच्या जाळ्यात अडकलास. हे माझे ते माझे करत तू पाप जमा केलीस. आणि आज जेव्हा तुला तुझी पत्नी, तुझी मुले, तुझे धन वाचवायला कोणीच नाही, तेव्हा तू एकटाच या यातना भोगत आहेस. त्यांच्या या रडण्याचा आवाज ऐकून काही पापी जीव त्या कडाक्याच्या शिक्षेतूनही थोडेसे बाजूला सरकले आणि त्यांनी या तेजस्वी महात्म्याकडे पाहिले. एका जीवाने, ज्याचे शरीर अर्धे जळाले होते,
त्याने अत्यंत कष्टाने हात जोडले आणि म्हणाला, हे महात्मन, तुम्ही कोण आहात? या नरकात जिथे फक्त राक्षस आणि यमदूत दिसतात, तिथे तुमचे हे चंद्रासारखे शीतल रूप पाहून आम्हाला आधार वाटत आहे. आमच्या शरीराची आग तुमच्या केवळ दर्शनाने थोडी शांत झाली आहे. आम्हाला वाचवा महाराज. आम्ही खूप चुका केल्या. आम्ही अज्ञानी होतो. पण आता ही शिक्षा सहन होत नाही. आम्हाला यातून मुक्ती मिळेल का? त्या जीवाचे बोलणे ऐकून इतरही हजारो जीव तिथे जमा झाले. ते सर्वजण महात्मा पुष्करांकडे आशेने पाहू लागले. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. हाच एक आवाज तिथे घुमू लागला. महात्मा पुष्करांनी यमदूतांकडे पाहिले आणि विचारले, हे यमदूतांनो, हे जीव आता पश्चात्ताप करत आहेत. त्यांना त्यांची चूक समजली आहे. मग आता त्यांना आणखी शिक्षा का? त्यांना सोडून देता येत नाही का? यमदूत गंभीरपणे म्हणाले, नाही विप्रवर्य. यमराज कोणावरही अन्याय करत नाहीत. हे कर्मफळ आहे. जसे बाण एकदा धनुष्यातून सुटला की तो परत येत नाही, तसेच एकदा केलेले कर्म फळ दिल्याशिवाय नष्ट होत नाही. यांना त्यांच्या कर्माचा हिशोब पूर्ण करावाच लागेल. जोवर त्यांचे पाप संपत नाही, तोवर त्यांची सुटका अशक्य आहे. महात्मा पुष्कर विचारात पडले. कर्मदती अटळ आहे हे त्यांनाही माहीत होते. पण संतांचे हृदय लोण्यापेक्षाही मऊ असते. त्यांना त्या जीवांना असे तडफदताना सोडून जाणे शक्य नव्हते. ते मनातल्या मनात भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागले. हे त्रिलोकीनाथा, हे करुणानिधे, तुझी माया अगाध आहे, पण तुझी कृपा त्याहूनही मोठी आहे. जर पापाचे फळ दुःख असेल तर पुण्याचे फळ सुख आहे. मग माझ्या पुण्याचा उपयोग या दुःखी जीवांसाठी का होऊ नये? असा विचार करून महात्मा पुष्करांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी यमदूतांना विचारले, हे दूतांनो, तुम्ही म्हणालात की पापाचे क्षालन झाल्याशिवाय सुटका नाही. पण जर एखाद्याने आपले पुण्य या पाप्यांना दान केले तर त्यांच्या पापाचा नाश होऊ शकतो का? यमदूत हे ऐकून थक्क झाले. ते म्हणाले, होय महाराज. शास्त्रानुसार पुण्यदानाने पापाचा नाश होऊ शकतो. पण कोण करेल असे? या जगात लोक पैशासाठी एकमेकांचा जीव घेतात. तिथे स्वतःचे कष्टाने कमावलेले मोक्ष देणारे पुण्य या अनोळखी आणि नीच पाप्यांसाठी कोण देईल? महात्मा पुष्कर हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज पसरले. ते म्हणाले, मी देईन. मी माझं पुण्य यांना देईन. श्रोतेहो, हे वाक्य साधे नव्हते. हे वाक्य महाभारतातील कर्णाच्या दानापेक्षाही मोठे होते. महात्मा पुष्कर पुढे सरसावले. त्यांनी आपल्या कमंडलूतून थोडे पवित्र जल आपल्या ओंजळीत घेतले. ते त्या नरककुंडांच्या काठावर उभे राहिले. त्यांनी डोळे मिटले. त्यांच्यासमोर त्यांचे संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे तरळून गेले. त्यांनी बालपणापासून केलेले तप, त्यांनी केलेले उपवास आणि मुख्य म्हणजे माघ महिन्यात त्यांनी कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर केलेले ते पवित्र माघ स्नान. ते स्नान साधे नव्हते. त्यात त्यांचा त्याग होता, त्यांची निष्ठा होती आणि त्यांची भगवान विष्णूंवरची अढळ श्रद्धा होती. पद्मपुराणात सांगितले आहे की माघ स्नानाचे पुण्य हे वाजपेय आणि अश्वमेध यज्ञांच्या पुण्यापेक्षाही जास्त आहे. तेच पुण्य आज कामी येणार होते. महात्मा पुष्करांनी ओंजळीतले पाणी समोर धरले आणि मोठ्या आवाजात संकल्प सोडला. हे नारायणा, हे वासुदेवा, मी माझ्या जन्मापासून आजपर्यंत जे काही माघस्नान केले आहे, जे काही व्रतवैकल्य केले आहे, त्या सर्वांचे पुण्य, त्या संपूर्ण पुण्याचे फळ मी आज या क्षणी या नरकातील सर्व दुःखी, पीडित आणि यातना भोगणाऱ्या जीवांना अर्पण करत आहे.
माझ्या या पुण्याने यांची सर्व पापे जळून खाक होवोत आणि यांना या नरकातून तात्काळ मुक्ती मिळो. कृष्णार्पणमस्तु. आणि असे म्हणून त्यांनी ते पाणी जमिनीवर सोडले. तो दिवस माघ पौर्णिमेचा होता. मंडळी, त्या क्षणी जे घडले ते पाहण्यासाठी स्वर्गातील देवही विमान घेऊन खाली उतरले असतील. जसे ते पाणी जमिनीवर पडले तसा एक प्रचंड प्रकाश झोत तिथे निर्माण झाला. तो प्रकाश इतका प्रखर होता की नरकाचा तो काळाकुट्ट अंधार एका क्षणात नाहीसा झाला. आणि काय चमत्कार! ज्या कढ्यांमध्ये तेल उकळत होते ते तेल अचानक शीतल झाले. त्यातून चंदनाचा सुगंध येऊ लागला. ज्या असीपत्रवनात तलवारीची पाने होती तिथे अचानक मखमली फुलांचा वर्षाव होऊ लागला. वैतरणी नदीचे ते रक्ताचे आणि पूचे पाणी बदलून तिथे दुधासारखे शुभ्र आणि अमृतासारखे गोड पाणी वाहू लागले. ती भयानक उष्णता जाऊन तिथे वसंत ऋतूसारखी आल्हाददायक हवा वाहू लागली. आणि सर्वात मोठा बदल त्या जीवांमध्ये झाला. ज्यांचे देह कापले गेले होते, जळाले होते, विद्रूप झाले होते, ते देह गळून पडले आणि त्या जागी त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. त्यांचे रूप पालटले. त्यांना आता चतुर्भुज रूप प्राप्त झाले. त्यांच्या डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, गळ्यात वनमाला आणि अंगावर पितांबर आले. ते आता मानवी जीव राहिले नव्हते, तर ते विष्णू दूत झाले होते. सारूप्य मुक्ती ज्याला म्हणतात ती त्यांना प्राप्त झाली. हे सर्व केवळ एका क्षणात घडले. यमदूत हातातील दंड खाली टाकून हे दृश्य बघतच राहिले. त्यांचे हात थरथरले. ज्यांना ते शिक्षा करत होते ते आता त्यांच्यापेक्षाही तेजस्वी आणि पवित्र झाले होते. यमराजाच्या अधिकाराच्या बाहेरची ही गोष्ट होती. हे सामर्थ्य होते माघ स्नानाच्या पुण्याचे. त्याच वेळी आकाशातून दिव्य घंटानाद ऐकू येऊ लागला. स्वर्गाची दारे उघडली गेली. तिथून शेकडो दिव्य विमाने खाली उतरली. ती विमाने सोन्याची होती. त्यांना हिरे माणके जडलेली होती. विष्णूचे पार्षद त्या विमानातून खाली उतरले. त्यांनी त्या मुक्त झालेल्या जीवांना आदराने विमानात बसवले. जाण्यापूर्वी त्या हजारो लाखो मुक्त जीवांनी महात्मा पुष्करांना घेरले. ते त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ते म्हणाले, हे महात्मन, तुम्ही आमच्यासाठी केवळ ऋषी नाही तर साक्षात ईश्वर आहात. आमचे आईवडील, आमचे नातेवाईक, आमची मुले बाळे, ज्यांच्यासाठी आम्ही पापं केली, त्यांनी कोणीही आमची आठवण काढली नाही. पण तुम्ही आम्हाला ओळखत नसतानाही आमच्यावर इतका मोठा उपकार केलात. तुम्ही तुमचे सर्वस्व आम्हाला दिले. तुमचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही. तुमचा जय जयकार असो. महात्मा पुष्कर हात जोडून डोळे मिटून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य होते. सर्व भूत हिते रतः. सर्व प्राणीमात्रांच्या हितातच संतांचे सुख असते हे त्यांनी सिद्ध केले होते. त्या जीवांनी पुष्कर महाराज की जय, भगवान विष्णू की जय असा जयघोष केला आणि ती विमाने आकाशात झेपावली. पाहता पाहता ते सर्व जीव वैकुंठ लोकाकडे मार्गस्थ झाले. यमलोक रिकामा झाला. नरकाचे रूपांतर स्वर्गात झाले होते. यमराज स्वतः तिथे प्रकट झाले आणि त्यांनी महात्मा पुष्करांना वंदन केले. ते म्हणाले, हे मुनिराज, आज तुम्ही माघ मासाचा आणि परोपकाराचा जो महिमा दाखवला आहे तो त्रैलोक्यात अगाध आहे. धन्य तुमची भक्ती आणि धन्य तुमचे माघ स्नान. श्रोतेहो, ही होती पद्मपुराणातील महात्मा पुष्कर आणि नरक उद्धाराची कथा. ही कथा ऐकून आपल्याला काय शिकायला मिळते? आपण कितीही लपून पाप केले तरी यमराजाच्या वहीत त्याची नोंद असतेच. कुंभीपाक आणि असिपत्रवनासारख्या नरकांचे वर्णन हे आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आहे.
पाप करताना 100 वेळा विचार करा. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा माणूस. महात्मा पुष्करांनी स्वतःचे पुण्य दिले, म्हणून ते जगवंदे झाले. आपण पुण्य देऊ शकत नसलो तरी निदान कोणाला त्रास न देणे आणि यथाशक्ती मदत करणे हे तरी नक्कीच करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माघ महिन्याचे महत्त्व. जर दुसऱ्याने दिलेल्या पुण्याने पाप्यांचा उद्धार होऊ शकतो, तर आपण स्वतः जर या पवित्र माघ महिन्यात पहाटे उठून स्नान केले, थोडे नामस्मरण केले, थोडे दान केले, तर आपला उद्धार का होणार नाही? संत एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात, नामाचा महिमा कोणा न कळे काही, तरले महापापी नामे एका. जसे नामस्मरणाने तरले, तसेच माघ स्नानाने हे जीव तरले. त्यामुळे श्रोतेहो, या माघ महिन्यात किंवा जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा आपणही पवित्र मलाने स्नान करण्याचा आणि हरिनाम घेण्याचा संकल्प करूया. सकाळी उठल्याबरोबर हरी ओम म्हणा, जमेल तसे अन्नदान करा आणि मुक्या प्राण्यांवर दया करा. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काही कारणास्तव तुम्ही संपूर्ण माघ महिन्यात दररोज स्नान करू शकला नसाल, तरी काळजी करू नका. शास्त्रात असे सांगितले आहे की फक्त माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने केलेले स्नान देखील तुम्हाला संपूर्ण माघ मासाच्या स्नानाचे पुण्य मिळवून देते. आज तुम्ही ही पवित्र कथा शेवटपर्यंत ऐकली आहे. याचाच अर्थ असा की तुम्हाला अनेक तीर्थकुंडांमध्ये स्नान करण्याचे अक्षय पुण्य प्राप्त झाले आहे. ही कथा ऐकताना निर्माण झालेली सात्विकता तुमच्या शेकडो जन्मांचे पाप नष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. मंडळी, मला आशा आहे की ही कथा ऐकून तुमच्या मनातली भक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित झाली असेल. नरकाच्या वर्णनाने थोडी भीती वाटली असेल, पण महात्मा पुष्करांच्या कृपेने जे समाधान मिळाले त्याने मन शांत झाले असेल. ही कथा पद्मपुराणातील आहे, त्यामुळे यात शंका घेण्याचे कारण नाही. आपल्या ऋषीमुनींनी हे ज्ञान आपल्या कल्याणासाठीच लिहून ठेवले आहे. एक छोटी विनंती, तुम्ही इतका वेळ देऊन ही कथा ऐकलीत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे एक लाईक मला अशीच आणखी माहिती आणि कथा आणण्यासाठी प्रोत्साहन देते. तुम्हाला या कथेतील कोणता भाग सर्वात जास्त आवडला? किंवा तुम्हाला आणखी कोणत्या पुराणातील कथा ऐकायला आवडतील? हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट केली तरी चालेल, म्हणजे मला कळेल की आमची ही आध्यात्मिक सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि हो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या भागात आपण अशाच एका रोमांचक कथेसह भेटणार आहोत. ही कथा आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण म्हणतात ना, ज्ञान आणि पुण्य वाटल्याने वाढते. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी मन बदलेल, कोणाला तरी सन्मार्ग सापडेल आणि त्याचे पुण्य तुम्हालाही मिळेल. चला तर मग, पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि मुख्य म्हणजे नामस्मरण करत रहा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.